बल्लारपुर शहर तथा आसपास के इलाकों से लगातार आपराधिक मामले प्रकाश में आ रहे हैं, जहां सोमवार को रात को एक युवक पर प्राण घातक हमला किया गया और इस युवक का उपचार जख्मी हालत में जिला सामान्य रुग्णालय में चल रहा था, जहां उसकी उपचार के दौरान मृत्यु हो गई। बताया जा रहा है इस विवाद को छुड़ाने के लिए जब कुछ लोग गए तो वे भी जख्मी हो गए। इस घटना के संबंध में बल्लारपुर पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। तो सुनिए इस पूरे घटना के संबंध में बल्लारपुर पुलिस द्वारा मीडिया प्रतिनिधियों को क्या जानकारी दी गई। काल दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास मिलिंद बांबोडे बोंदाळे नावाचा एक इसम आहे, त्याला मारहाण झाल्याबाबत त्यांनी आपल्याकडे पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्याचं ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे मेडिकल करण्यात आले। डॉक्टरांच्या एमएलसी रिपोर्ट इंजुरी रिपोर्टवरून आपल्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 764/2021 IPC कलम 324 323 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर जखमीला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पुढील उपचाराकामी रवाना करण्यात आलेलं होतं। उपचारादरम्यान त्याचा मध्यरात्रीच्या नंतर मृत्यू झाल्याचे आपल्याला समजले आहे। त्याप्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये 302 भादवी कलम वाढवण्यात आलेला आहे। यामधील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते। सदर आरोपींचे मोबाईलचे लोकेशनवरून त्यांचे शोध घेण्यात आलेला असून त्यापैकी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। इतर आरोपीचा म्हणजे एका आरोपीचा शोध बाकी आहे। फिर्यादी त्याच्या दोन मित्रांसोबत दारू प्यायला एका बिअर शॉपीमध्ये गेलेला होता। तिथं जो सलमान शेख नावाचा आरोपी आहे तो त्याचा मित्र गणेश याच्यासोबत तिथं आलेला होता दारू पिण्यासाठी। तर दारू पिताना फिर्यादीला त्यांनी शिवीगाळ केली। त्यानंतर त्यांची थोडीशी बाचाबाची झाली होती। त्यानंतर ते दोघं आपापल्या घरी गेले होते, पण त्यानंतर ते सुभाष टॉकीज चौकामध्ये एका बिअर बारच्या दुकानासमोर पुन्हा तो आरोपी त्याच्या मित्रासोबत आला आणि त्याने तिथे एक फरशीचा तुकडा पडलेला होता, फरशी ती उचलून त्या फिर्यादीच्या डोक्यामध्ये मारली, त्यामुळे तो जखमी झाला होता। गणेश जंगमवार नावाच्या आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि सलमान शेखचा शोध सुरू आहे।